सांगलीतील शामरावनगर परिसरात खुल्लमखुल्ला सुरू असणाऱ्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर सांगली शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला। या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 7 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून रोख रक्कम, पत्त्यांची पाने, मोटारसायकल, एक टेम्पो असा एकूण 5,20,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सदरची कारवाई रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश सटाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अभिजित संजय मोरे, जमीर इफ्तिकार मुल्ला, जिलानी गौस एलकुद्री, असलम हमीद मुजावर, अनिरुद्ध आनंद कांबळे, आकाश तानाप्पा कांबळे आणि इम्तियाज मुबारक नदाफ अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत। शामरावनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून खुलेआम जुगार अड्डा सुरू होता। रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी योगेश सटाले हे पेट्रोलिंग करत होते। यावेळी शामरावनगर परिसरात असणाऱ्या अब्दुल कलाम शाळेच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनच्या खाली काही जण बसलेले दिसले। यावेळी त्यांनी जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता। यावेळी सटाले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला बोलावून त्या ठिकाणी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतलं। यावेळी त्या ठिकाणाहून 5,000ची रोकड, पत्त्याची पाने, मोटारसायकल आणि एक छोटा हत्ती टेम्पो असा एकूण 5,24,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे।